आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, काय झालं बाळा? मला भूक लागलीये। हो, शाळेतून आल्यापासून काही खाल्लं नसशील ना तू? मी बघते काय मिळतंय का ते। पिझ्झा। आई, तू माझ्यासाठी पिझ्झा मागवलास? नाही एक मिनिट, कोणाची ऑर्डर आहे? पद्मावती घोरपडे। जा जा। असं कसं? कशी आहे ग ही? तिला माहितीये की आपल्याला भूक लागलेली असणार आहे। तिने आपल्याला काही सामान न घेऊ देता बाहेर काढलेलं आहे। इथे लहान मुलं आहेत भुकेलेली, आणि ही काहीतरी खायला मागवते। हा बाई आहे ही। शी, वीणा, आपल्याला पण सगळ्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करायला हवी ग। अगं मी पटकन काहीतरी ऑर्डर करू का? नाही आईला मशा ऑर्डर कशाला? म्हणजे मी काय म्हणतो, आपण चुलीवर जेवूया ना त्यापेक्षा। लक्ष्मी काकू, मी इकडे चूल मांडू का? तुम्ही सांगा फक्त कुठे चूल मांडू? तिकडे मांडूया आपण। चालतंय। बेस्ट ना। आणि भावना मॅडम पण मदत करतील की? ठरलं तर मग पारू, तू चूल मांडायला घे, आम्ही सोनवणे काकूंकडनं भांडी घेऊन येतो। वहिनी चला, आलो सांग, त्यांना अडचण सांग। हो हो। पारुताई, तू काय बनवणार माझ्यासाठी खायला? गरमागरम खिचडी आणि झुणका भाकर। खिचडी आणि झुणका भाकर? आय एम सॉरी एक्सासू मॉम। आय मीन, तुम्ही मगाशी म्हणाले होता ना की ऑनलाईन ऑर्डर करूया, तर ते आपण परिस्थिती काय आहे, प्रसंग काय आहे ते बघून जरा बोल, आणि जे सगळ्यांचं ठरेल तेच खावं लागेल, कळलं? सिद्धू दादा, तुम्ही दगड आणा, मी लाकडं गोळा करते। शिबाई, मला नाही खायची ही खिचडी। त्यापेक्षा मी एक काम करते, गुपचूप जाऊन काहीतरी ऑर्डर करते। दिशाला पण देऊ का? काही उरलंच तर देऊन टाकते। दिशा, श्री, तू अरे काय झालं? काय सांगू तुला? बघतोयस ना माझ्या घरच्यांवर काय वेळ आली आहे ते। श्री, तुला तर माहिती आहे, लक्ष्मी खूप श्रीमंत घरची मुलगी। अरे, माझ्या प्रेमापोटी सगळं सोडून आली ती। पण तिला काय काय वचनं दिली होती मी, किती स्वप्न दाखवली होती मी, एकही स्वप्न पूर्ण नाही करू शकलो मी। आमचं घर लक्ष्मी निवास बांधीन मी तिच्या करता, हे स्वप्न अजूनही अपूर्णच आहे रे। आणि आज बघ, माझ्यामुळे तिला घर सोडावं लागलं, घराचा आसराही गेला रे माझ्यामुळे तिचा।